तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या. तर मी आज बनवत आहे खव्याचे गुलाबजामुन. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ जर आवडला तर एकदा नक्की ट्राय करून पहा. तर सर्वात आधी मी इथे पाक बनवून घेत आहे, कारण की पाक थंड झालेला पाहिजे, त्याच्यामुळे मी पाक बनवत आहे सर्वात आधी. तर अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर वापरलेली आहे मी इथे. व पाक बनवण्यासाठी साखरेमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. साखर चांगली वितळून घ्यायची आहे. इथे एक तारी किंवा गुठळीचा पाक बनवायचा नाहीये, फक्त साखर वितळेपर्यंत पाक बनवायचा आहे व चांगली एक उकळी करून घ्यायची आहे. आता इथे चांगली एक उकळी झालेली आहे, तर मी आता गॅस बंद करून घेते व पाक थंड करायला ठेवायचा आहे. पाक थंड होत आहे तोपर्यंत आता खव्याचं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे खवा चांगला असा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर सर्वात आधी मी इथे खवा किसून घेणार आहे. तर तुम्ही गुलाबजामुन करताना खवा किसून घेता का नाही मला हे नक्की कमेंट करून सांगा. जर नसाल घेत तर खवा नक्की किसूनच घ्यायचा आहे, कारण की त्याच्यामध्ये जे गुठळ्या वगैरे असतात तर त्या चांगल्या अशा किसून बारीक होऊन जातात. कारण की गुलाबजामुन करायचं सगळं खव्यावरतीच डिपेंड असतं. खवा जर चांगला व्यवस्थित आपण पीठ मळून घेतलं तर गुलाबजामुन छान असे सॉफ्ट होतात, नाहीतर गुलाबजामुन पाकात जाऊन विथळतात. तर इथे मी खवा किसून घेतलेला होता, सगळा खवा किसून घेतलेला आहे. आता अर्धा किलो खव्यासाठी मी इथे अर्धा फुलपात्र मैदा वापरलेला आहे. आता काही ठिकाणी जास्त पण लागू शकतो मैदा किंवा कमी देखील लागू शकतो. तर मी इथे थोडा थोडा टाकून मळून घेत आहे. एक खट्टी एकदमच टाकून द्यायचा नाहीये, थोडा थोडा टाकून पीठ मळायचं आहे व बोटाने मळायचं नाहीये, आपल्या मनगटाच्या साह्याने मळायचं आहे पीठ. जास्त जोर वगैरे काही लावायचा नाही, एकदम असं अलगद असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे सगळा अर्ध फुलपात्र सगळा मैदा लागलेला आहे. आता पीठ वगैरे व्यवस्थित मळून झालेलं आहे. सोडा वगैरे मी काहीच वापरलेला नाही, बिना सोड्याचे गुलाबजामुन आहेत. आता 5 मिनिटं पीठ असं रेस्ट करायला ठेवलं होतं झाकून. 5 मिनिटानंतर गोळे करून घेत आहे. गोळे बघा, एक सुद्धा क्रॅक वगैरे चिरा वगैरे काही पडलेला नाही आहेत. एकदम मऊसूत असा गुलाबजामुनचे गोळे तयार झालेले आहेत. पेढे व्यवस्थित असं सगळे असे पेढे बनवून घ्यायचे आहेत. सोडा वगैरे जास्त प्रमाणात जे गुलाबजामुन असतात, समजा असं लग्न समारंभात किंवा काही कार्यक्रमात असतात, तर त्या गुलाबजामुनमध्ये सोडा वापरतात. आपण घरगुती करतो त्याच्यामध्ये सोडा नाही टाकला तरी चालतो. कधी कधी सोड्याने गुलाबजामुन वितळतात, डायरेक्ट तेलात गेले की गुलाबजामुन वितळतात. आमच्यासोबत असं झालेलं आहे. आम्ही घरी एकदा 5 किलोचे गुलाबजामुन करत होतो, तर ते 5 किलोचे गुलाबजामुन अख्खे वाळायला गेलेले होते. म्हणजे फेकून नाही दिले, खाल्ले ते कार्यक्रमामध्ये, पण सगळे ते वेगळे म्हणजे वेस्ट झाले, म्हणजे चांगले नव्हते झाले, सगळे तेलात गेले की ते वितळत होते. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात जर असेल तर तेव्हा सोडा वापरायचा. आणि खवा मेन म्हणजे खवा चांगला पाहिजे. आजकाल मार्केटमध्ये एवढा खास काही खवा मिळत नाहीये, पण हा जो मला खवा भेटला तो एकदम असा छान असा खवा होता. तर आता गोळे करून झालेले आहेत. तर आता तेलात तळून घ्यायचे. तर जास्त तेलाला ताव नकोय, जास्त तेल गरम नकोय, मध्यम असं तेल गरम पाहिजे. गोळे सोडल्यानंतर लगेच चमचाने त्याला डवचायचं नाहीये, थोडंसं 1 ते 2 मिनिटांनी अलगद असं चमचाने हलवायचं आहे व गोळे वरती तरंगतात. गोळे वरती आल्यानंतर असं चमच्याच्या साह्याने म्हणजे गुलाबजामुन हात न लावता साईडने गोल गोल फिरवत गुलाबजामुन चांगले असे तळून घ्यायचे आहेत. एकसारख्या कलरवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजामुनात धक्का देखील लागत नाहीये. मी साईडला गोल गोल असं फिरवते तेल. मी तेल फिरवत आहे, गुलाबजामुन फिरवत नाहीये. तेलाबरोबर गुलाबजामुन फिरत आहेत. एकसारखे असे फिरून घ्यायचे आहेत व एकसारख्या कलरवरती तळून घ्यायचे आहेत. सगळी मेहनत पीठ मळण्यावरच असते व तळण्यावर असते, तेव्हा गुलाबजामुन छान असे होतात घरच्या घरी. जास्त काय अवघड नाही, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. आता गुलाबजामुन सर्व असे तळून झालेले आहेत व थोडेसे थंड झाल्यानंतर, म्हणजे कोमट असे आहेत तोपर्यंत
पाकात टाकलेले आहेत. एकदम गरम गरम पाकात टाकायचे नाही आहेत, कोमट झाल्यानंतर पाकात टाकायचे आहेत. आणि अशा प्रकारे मी सगळे गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहेत. अर्धा किलो प्रमाणामध्ये 65 गुलाबजामुन झालेले आहेत. 65. तुमचे जास्त देखील होऊ शकतात, कमी देखील होऊ शकतात. असे एकदम छान असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता 2 ते 3 तासांनी गुलाबजामुन आपण पाहूयात कसे झालेत ते ट्राय करून. तर आता झाकून ठेवून देऊयात. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती सॉफ्ट असे गुलाबजामुन झालेले आहेत. हे 2 तासांनी मी हे चेक केलेले आहेत, पाक मुरला की नाही. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ गुलाबजामुनचा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. एकदम सोप्या पद्धतीने गुलाबजामुन तयार आहेत खाव्याचे. व्हिडिओ जर आवडला असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.